या बाबतीत प्रशासनाला कळविलं का तुम्हाला? राजू भैयाला कळवलं. राजू भैया म्हणले सोमवारी भेटा, सोमवारी पर्यंत भेटो. तो तिकडे एखादा जर मुलगा घाण इतकं पडलं की बस हट्ट आणायले, हे टाकायले, घाण आणून टाकायले, मेडिकल टाकायले, मेडिकल टाकून इथं नाल्याचं आणून टाकल्यावरती तुमच्या घराकडे टाका नुसता, दारात टाका नुसता, या गोष्टी म्हणायच्यात आम्हाला. वसमत प्रतिनिधी. वसमत शहराचं प्रवेशद्वार असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर घाणीचं साम्राज्य. वसमत शहरातून जाणाऱ्या नांदेड परभणी राज्य महामार्गाचं सध्या काम सुरू असलेले रस्त्याचं काम प्रचंड संथ गतीने चालू असून उडणारी मोठी धूळ व गचक्यांच्या त्रासाने आधीच कंटाळून गेलेल्या जनसामान्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. वसमत शहराचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐन रेल्वे उड्डाण पुलावर कोंबड्यांचे पंख, मेलेली जनावरे, कुत्रे, जनावरांच्या मांसाचे टाकाऊ तुकडे, दवाखान्यातील वेस्टेज कचरा यांचा खच पडल्याचे पाहावयास मिळत आहे. मेलेले जनावरे व कोंबड्यांचे पंख तसेच मांसाचे तुकडे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा व घाणीचा भयंकर त्रास होत असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे टाकण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या पंख व मांसाच्या टाकाऊ तुकड्यांमुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद झाला असून या मोकाट कुत्र्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातही होत आहेत. वसमत नगर परिषदेने त्वरित हा कचरा उचलून साफसफाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. यावेळी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी परिसरातील नागरिकांशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत. तालुका अध्यक्ष आहेत. यावेळी अनेक वेळा निवेदन देखील दिलं होतं. शहरातील घाण कचरा हे जे रस्त्यावर येत आहे, शहरामध्ये येत असताना प्रवेशद्वार समजून लोकांना या घाणीचा सामना करावा लागते, वास घेत यावं लागते. काय वाटते, तुम्ही काय भूमिका असायला पाहिजे? परभणीहून येथे उड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलावरच येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला वासाचा सामना करावा लागते. मोठमोठी मटणाचे तुकडे, कोंबड्याचे कापलेले तुकडे, पक हे या जाग्यावर टाकलेले हे ताबडतोब शिवणं ॲक्शन घेऊन बंद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, इथं येणारे लोक मोटरसायकलवर कुत्रे इथं बरेच थांबतात आणि ते कुत्र्याचा कळवण लागू होते आणि ते मोटरसायकलचा अपघात होतो. कितीक तिथं जीवितहानी झालेली आहे, याला जबाबदार कोण आहे? कितीक लोक मेले तिथं? हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. इथं जे टाकतात ते कुठेतरी बाजूला टाकायला पाहिजे. जय महाराष्ट्र. मी पुष्पा दादाराव तिकते आहे. मी इथून जाते, या रस्त्यावरनं जाताना खूप त्रास होतो, खूप वास येतो आणि इथले वसमत सगळे लोक, राहणारे लोक इथं कचरा टाकतात. कोंबड्याचे पक्ष म्हणा, मेडिकल म्हणा, आणि खूप माशा आणि खूप वास येतो. जाताना पण त्रास होतो, येताना पण आणि कुत्रे मागेच लागतात चावायसाठी, कारण कुत्रे ते मांस खातात, त्यामुळे ते कुत्रे असतात आणि जायला पण भीती वाटते आणि यायला पण भीती वाटते आणि खूप त्रास होतो वासामुळे. प्रशासनाला हीच विनंती की हा वास बंद करा, इथे टाकायचं बंद करा. बस. मोहना गोदावरी आपण बघा, आमचं नाव भाग्यनगर, दादरेच्या बाजूला. काय त्रास आहे तुम्हाला? काय आम्हाला घाणीचा त्रास आहे. कशाची घाण आहे? हे कोंबड्याचे पकड टाकायले, लोक हॉटेलचं आणून टाकायले, तिथं मेडिकलचं आणून टाकायले. आमच्या लेकरा बाळाला रोजची ताप, हिव, उलट्या, संडास व्हायला टाकायला तर ते म्हणतात आम्ही का घरात टाकावं का, तुमच्या का घरात आणून टाकायला. शाळेत जाताना लोकांचे ऑक्सिजन व्हायले, ते वाहन व्हायले. कुत्र्याच्या 100-200 कुत्रा इथं राहिले दादऱ्यावर. या बाबतीत प्रशासनाला कळविलं का तुम्हाला? आम्ही राजू भैयाला कळवलं. राजू भैया म्हणले सोमवारी भेटा, सोमवारी पर्यंत भेटो. तिकडे एखादा जर मुलगा